गतीचे नियम पाहण्याच्या अगोदर आपण बेसिक टर्म्स काही बघणार आहोत. त्यातली पहिली टर्म आहे मोशन. मोशन म्हणजे काय? द पोझिशन ऑफ अन ऑब्जेक्ट चेंजिंग विथ रिस्पेक्ट टू इट्स सराउंडिंग देन इट इज कॉल्ड मोशन. म्हणजे एखादी वस्तू सभोवतालच्या वस्तूच्या संदर्भात स्वतःची जर जागा बदलत असेल तर त्याला गती असे म्हणतात. म्हणजे सपोज हे इथं झाड आहे, झाड एका ठिकाणी स्थिर आहे. आता झाडा शेजारून एखादी गाडी जर पुढे पुढे निघून जात असेल, ही गाडी पुढे पुढे निघून जात असेल म्हणजे गाडी काय करते? स्वतःची जागा बदलते. म्हणजे ही गाडी काय आहे? मोशन मध्ये आहे. ही मोशन मध्ये आहे. म्हणजे ही गाडी ह्या झाडाच्या शेजारून पुढे 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 निघून जात आहे. म्हणजे ही गाडी मोशन मध्ये आहे. जर सभोवतालच्या वस्तूच्या संदर्भात एखादी वस्तू स्वतःची जागा बदलत नसेल तर ती वस्तू रेस्ट पोझिशनला आहे असे आपण म्हणू शकतो. म्हणजे सपोज ही जी गाडी आहे, हा रस्ता पुढे आहे, पण ही गाडी स्वतःची जागा बदलतच नाहीये, इथंच थांबलेली आहे. पुढं 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 निघून जातच नाहीये. म्हणजे ही गाडी रेस्ट मध्ये आहे किंवा स्थिर पोझिशन मध्ये आहे असे आपण कन्सिडर करू शकतो. मग नंतर पुढच्या काही टर्म्स येतात त्या आहेत डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट. डिस्टन्सला आपण काय म्हणतो? अंतर सुद्धा म्हणतो. अंतर ही एक प्रकारची लांबीच आहे. आता अंतर म्हणजे काय? द ऍक्च्युअल पाथ ट्रॅव्हल बाय अन ऑब्जेक्ट व्हाईल गोइंग फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. आता प्लेस ए, इथं प्लेस पी आहे. द ऍक्च्युअल पाथ ट्रॅव्हल बाय अन ऑब्जेक्ट म्हणजे ऍक्च्युअल पाथ हा आहे. द ऍक्च्युअल पाथ हा आहे. द ऍक्च्युअल पाथ ट्रॅव्हल बाय अन ऑब्जेक्ट while going from one point to another point, then it is called distance. म्हणजे दोन बिंदूंच्या दरम्यान गतिमान असताना वस्तूने प्रत्यक्ष जे मार्गक्रमण केलेलं आहे त्याला अंतर असे म्हणतात. रूट नंबर, याला आपण नाव देऊया रूट नंबर 1. ठीक आहे. बी पर्यंत पोहोचणे हा आहे. ए हा इनिशियल पॉइंट आहे, बी हा फायनल पॉइंट आहे किंवा फिनिशिंग पॉइंट आहे. आपण ए ला काय म्हणूया? स्टार्टिंग पॉइंट. बी ला म्हणूया फिनिशिंग पॉइंट. इनिशियल किंवा स्टार्टिंग पॉइंट आणि फिनिशिंग पॉइंट यांच्या दरम्यान गतिमान असताना वस्तूने जे प्रत्यक्ष मार्गक्रमण केलेले आहे म्हणजे ऍक्च्युअल पाथ जो ट्रॅव्हल केलेला आहे त्याला म्हणतात अंतर. तर अंतर ही एक प्रकारची लांबीच आहे, एक प्रकारची लेंथच आहे. म्हणून त्याचं एकक काय लिहिणार आपण? एकक म्हणजे युनिट. काय लिहिणार? मीटर. कारण लेंथ आपण मीटर मध्ये मोजतो म्हणून अंतर सुद्धा मीटर मध्येच मोजणार आहोत. आता इथं ए पासून बी पर्यंत पोहोचण्यासाठी किंवा स्टार्टिंग पॉइंट पासून फिनिशिंग पॉइंट पर्यंत पोहोचण्यासाठी इथं रूट नंबर जेवढं अंतर जो ऍक्च्युअल पाथ जो ट्रॅव्हल केलाय त्याला आपण काय म्हणणार आहे? रूट नंबर 1. आता रूट नंबर हा एक आहे. सपोज पॉइंट सी, स्टार्टिंग पॉइंट जर आपलं घर असेल, आता स्टार्टिंग पॉइंट ए आहे, तिथं आपलं घर आहे, होम आहे. स्टार्टिंग पॉइंट ए आहे, तिथं आपलं घर आहे. आपल्याला फिनिशिंग पॉइंट स्कूल आहे. फिनिशिंग पॉइंट बी आहे, तिथं आपलं स्कूल आहे. जर आपल्याला घरापासून स्कूल पर्यंत पोहोचायचं असेल तर रूट नंबर 1 आहे. पॉइंट सी, इथं आपल्या फ्रेंडचं घर आहे. म्हणजे आपण स्कूलमध्ये पोहोचण्यासाठी फ्रेंडच्या घरी गेलो आणि तिथून स्कूलमध्ये पोहोचलो. हा रूट नंबर 2. आता इथं टेम्पल आहे. डी, पॉइंट डी. सपोज आपल्या स्कूल पर्यंत पोहोचायचं असेल तर आपण मंदिरात गेलो आणि मंदिरातून परत स्कूलमध्ये गेलो म्हणजे रूट नंबर हा झाला 3.
रूट नंबर 3 झाला. तर इथं लक्षात घ्या, आपण डिस्टन्स संदर्भात काय डेफिनेशन सांगितली? ॲक्चुअल पाथ ट्रॅव्हल बाय अन ऑब्जेक्ट व्हाईल गोइंग फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस किंवा स्टार्टिंग पॉइंट टू फिनिशिंग पॉइंट. म्हणजे इथून इथपर्यंत जाण्यासाठी हा एक मार्ग आहे, हा एक मार्ग आहे आणि हा एक मार्ग आहे. असे 3 मार्ग आहेत. ह्या तिन्हीलाही आपण डिस्टन्स म्हणू शकतो. तिन्ही मार्गाने आपण जाऊ शकतो. हे पण काय झालं? डिस्टन्स. हे तिन्ही काय झालं? डिस्टन्स झालं. डिस्टन्स आलं लक्षात. आता आपण बघणार आहे विस्थापन. विस्थापन म्हणजे काय? स्टार्टिंग पॉइंट आणि फिनिशिंग पॉइंट यांच्यामधलं जे कमीत कमी अंतर आहे त्याला म्हणतात विस्थापन. म्हणजे द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन टू प्लेसेस इट इज कॉल्ड डिस्प्लेसमेंट. आता छोटं अंतर कन्सिडर करायचं असेल तर दिशेचा विचार केला जातो. म्हणजे डिस्प्लेसमेंट ही वेक्टर क्वांटिटी आहे. आता ह्याच्यामध्ये छोटं अंतर कुठलं आहे तिन्हीपैकी? तर रूट नंबर 1 आहे. म्हणजे रूट नंबर 1 काय असणार आहे? डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंटसाठी आपण काय सांगितले की द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन टू प्लेसेस म्हणजे प्लेस ए आणि प्लेस बी याच्यामधलं जे छोटं अंतर आहे किंवा सर्वात कमी अंतर आहे त्याला काय म्हणणार? डिस्प्लेसमेंट. द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन स्टार्टिंग पॉइंट आणि फिनिशिंग पॉइंट देन इट इज कॉल्ड डिस्प्लेसमेंट. आता डिस्प्लेसमेंट सुद्धा एक प्रकारची लांबीच आहे, लेंथच आहे, पण दिशेचा विचार केला जातो. म्हणून डिस्प्लेसमेंटला वेक्टर क्वांटिटी म्हणतात. आता डिस्प्लेसमेंट पण एक प्रकारची लेंथच आहे किंवा अंतर आहे, म्हणून त्याचं एकक पण काय असणार आहे? मीटरच असणार आहे. ठीक आहे. दोन्हीचं एकक मीटरच असणार आहे. आता आणखी एक उदाहरण घेऊया. हे एक उदाहरण झालं. आणखी एक उदाहरण घेऊया. उदाहरण नंबर 1. आता उदाहरण नंबर 2 घेऊया. आता उदाहरण 2 मध्ये जर आपण कन्सिडर केलं की प्लेस ए आहे आणि इथं प्लेस बी आहे. दोन्हीच्या दरम्यानचं जे डिस्टन्स आहे ते किती आहे? 5 किलोमीटर आहे. लेंथ 5 किलोमीटर आहे. जर एखादी वस्तू किंवा गाडी ए पॉइंट पासून निघाली आणि परत तिला ए पॉइंट पर्यंत माघारी यायचं, ए पॉइंटला जायचं. ए पॉइंट पासून निघाली बी पॉइंटला पोहोचून परत ए पॉइंटला जर माघारी यायचं असेल तर अंतर किती होईल असं विचारलं तर किती होऊ शकतं? ए पासून निघाली बी पर्यंत तर 5 किलोमीटर झाले आणि बी पासून परत ए पर्यंत यायचं असेल तर किती? 5 किलोमीटर. म्हणजे टोटल जे डिस्टन्स आहे ते किती पार केलं? ह्या जर वस्तूला ए पासून निघून बी पर्यंत पोहोचून परत ए पर्यंत यायचं असेल तर टोटल डिस्टन्स पार केलेलं किती आहे? 5 + 5 किती झालं? 10 किलोमीटर झाले. ठीक आहे. जर आपल्याला इथं डिस्प्लेसमेंट विचारलं तर किती लिहिणार आपण? आपण काय सांगितलंय? डिस्प्लेसमेंट म्हणजे द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन स्टार्टिंग पॉइंट अँड फिनिशिंग पॉइंट देन इट इज कॉल्ड डिस्प्लेसमेंट. आता याचा स्टार्टिंग पॉइंट पण हाच आहे आणि फिनिशिंग पॉइंट पण हाच आहे. म्हणजे डिस्प्लेसमेंट किती झालं? सांगा बरं. किती झालं? 0. किती झालं? 0. आणखी एक उदाहरण घेऊया. इथंच घेते मी. एक्झाम्पल नंबर 3. सपोज ग्राउंड आहे. ग्राउंड आहे 4 किलोमीटरचा. इनिशियल पॉइंट हा आहे. इनिशियल पॉइंट इथं आहे. आता एखादा मुलगा जर तो पूर्ण करण्यासाठी इथून तो धावत निघाला, परत पोहोचला इथंच. तर त्यानं जे अंतर पार केलेलं किती असणार आहे? डिस्टन्स त्यानं जे पार केलेलं आहे ते किती असणार आहे? 4 किलोमीटर असणार आहे. ह्याचा
इनिशियल पॉइंट आणि एंडिंग पॉइंट याचा इनिशियल पॉइंट आणि फिनिशिंग पॉइंट म्हणजे याचं इनिशियल पॉइंट आणि फिनिशिंग पॉइंट स्टार्टिंग पॉइंट आणि फिनिशिंग पॉइंट काय एच आहे. तो मुलगा इथून निघाला, पूर्ण अंतर पार केलं आणि इथं आलं. म्हणजे त्यानं जे डिस्टन्स पार केलेलं आहे ते किती असणार आहे? 4 किलोमीटर असणार. पण इथे लक्षात घ्या, आता समजा विचारलं डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट किती आहे? विस्थापन किती होईल? किती सांगणार सांगा बरं? ते होईल डिस्प्लेसमेंटसाठीची डेफिनेशन काय आहे? द शॉर्टेज डिस्टन्स बिटवीन स्टार्टिंग पॉइंट आणि फिनिशिंग पॉइंट म्हणजे सुरुवातीचं ठिकाण आणि शेवटचं ठिकाण यांच्यातील सर्वात छोट्या अंतराला डिस्प्लेसमेंट किंवा विस्थापन म्हणतात. तर ह्याचं सुरुवातीचं ठिकाण हेच आहे आणि शेवटचं ठिकाण पण हेच आहे. म्हणजे डिस्प्लेसमेंट किती झालं? 0. ठीक आहे. डिस्प्लेसमेंट काय झालं? 0 झालं. म्हणजे याच्यावरून लक्षात घ्या डिस्प्लेसमेंट 0 होऊ शकतं, पण डिस्टन्स 0 होऊ शकतं का? नाही.